नमस्कार, मी दिव्या. तरुण भारत संवादच्या आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सर्वप्रथम नजर टाकूया आजच्या टॉप 3 हेडलाईन्सवर. कोल्हापुरात सुपर बाजाराला भीषण आग. अचानक धूर व ज्वाळांनी परिसरात खळबळ. काही तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात. भादोले शिगाव रोडवर धावत्या टेम्पोला आग. टेम्पोचे वायरिंग, इंजिन व पुढील भाग जळून खाक. कोल्हापूर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा. 1 एकर क्षेत्रातील पीक चिखलात रुतले. काढणीपूर्वीच पिकाचे नुकसान. कोल्हापूर शहरातील बोंद्रेनगर परिसरात असलेल्या सुपर बाजाराला अचानक पहाटे भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. गंगाई लॉनजवळ असलेल्या या दुकानातून अचानक धूर आणि ज्वाळा उसळू लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. काही तासांच्या प्रयत्नानंतर आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलं. भादोले शिगाव मार्गावर भर दुपारी धावत्या टेम्पोने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. या आगीत टेम्पोचे मोठे नुकसान होऊन सुमारे 4 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सांगली जिल्ह्यातील बागणी येथून शिरोलीकडे भाड्यासाठी जात असताना दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास भादोले गावच्या हद्दीत टेम्पोच्या इंजिनमधून अचानक धूर येऊ लागला. चालकाने तत्काळ वाहन थांबवून पाहणी करत असताना अचानक आगीने रौद्र रूप धारण केलं. या आगीत टेम्पोचे संपूर्ण वायरिंग, इंजिन तसेच पुढील भाग जळून खाक झालाय. घटनेची माहिती मिळताच पेठवडगाव नगर परिषदेच्या अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. त्यामुळे संभाव्य जीवितहानी टळली. कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी आणि आज पहाटे झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. विजांच्या कडकडाटासह झालेल्या गारपिटीमुळे पालेभाज्या, फळभाज्या तसेच इतर पिकांवर मोठा परिणाम झालाय. वडणगे येथील शेतकरी शिवाजी पवार यांच्या सुमारे 1 एकर क्षेत्रातील कलिंगड पीक पूर्णपणे चिखलात रुतून नुकसान झाले. एप्रिल-मे महिन्यात कलिंगडाला चांगली मागणी असते, त्यामुळे त्यांनी आधुनिक पद्धतीनुसार सुमारे 70 ते 80 हजार रुपये खर्च करून लागवड केली होती. जिल्ह्यातील अनेक भागात मका पिकाचंही मोठं नुकसान झालं असून काही ठिकाणी घरांची पडझड झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त पिकांचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी जोर धरत आहे. मी शिवाजी रामराव पवार, राणा वडंगे, तालुका कवरी, जिल्हा कोल्हापूर. माझी कलिंगड आणि इतर पिकं, भाजीपाला वगैरे असतात. कालच झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वादळी वारा, पाऊस, गारपीट ह्याच्यामुळे जर कुठल्या क्षेत्राला नुकसान झालं असेल तर ते क्षेत्र आहे शेती. कारण शेतीमध्ये फार मोठं फळभाजीपाला वगैरे घेतली जातात. जी पिके काढणीसाठी तयार आहेत त्याच्यावरती गारांचा आणि पावसाचा मारा झाल्यामुळे त्याचे नुकसान होत आहे. आज माझेच 1 एकर क्षेत्र कलिंगड पीक आहे, ज्याच्यासाठी मी 60 ते 70 हजार रुपये इन्व्हेस्टमेंट केली. ते 8 दिवसातच ह्या काढणीसाठी तयार होत असताना झालेल्या गारपीट आणि पावसामुळे फार मोठे नुकसान झालेले आहे. ह्या अशा अवकाळी पावसामुळे आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे ह्या शेती क्षेत्राकडे किंवा भाजीपाल्याकडे नवीन वर्ग वळताना दिसून येत नाही. कारण ह्याचं कारण हेच की जसे घातलेले आपण पैसे इन्व्हेस्टमेंट केलेले हे निश्चित स्वरूपात आपल्याला परत येतील, हे शेती क्षेत्रावर अवलंबून नाहीच आहे. म्हणजे की शक्यच होत नाही की अधांतरित असं होऊन जातं. त्याच्यामुळे ज्या शेती क्षेत्रामध्ये ज्याचे नुकसान झाले त्यांचे पंचनामे सरकारने करून काहीतरी थोडाफार का होईना दिलासा शेती क्षेत्राला द्यावा ही विनंती. राज्यातील विविध राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया देताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघ असल्याचा दावा केलाय. सुमित्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची प्रगती सुरू असेल असे त्यांनी स्पष्ट केलं. पक्षांतर्गत काही मतभेद असले तरी ते आपापसात सोडवले जातील असंही त्यांनी सांगितलं. आता राज्यसभेच्या खासदार बनवून त्या सही करायला जाणार असं त्यांनी काल आम्हाला सांगितलं होतं. त्याप्रमाणे ते गेले असतील. निवडणूक आयोगाला सुमित्रा पवार यांनी पत्र पाठवलेलं आहे. त्यामध्ये 2च पदांचा उल्लेख केलेला आहे. विशेषतः प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या पदाबाबतचा उल्लेख करणं या सगळ्या पत्रामध्ये टाळलेला आहे. त्यामुळं चर्चा सुरू झाली. आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकसंघ आहे आणि सुमित्रा पवार वहिनींच्या मार्गदर्शनाखाली हा पक्ष यापुढं अतिशय चांगली प्रगती करेल आणि काही छोटे मोठे मतभेद असतील तर आम्ही एकत्र बसून आम्ही संपू. केंद्र सरकारने 44 कामगार कायदे रद्द करून 4 नवीन श्रमसंहितांची अंमलबजावणी करण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ 1 एप्रिल रोजी देशभर काळा दिवस पाळण्यात आला. त्यानुसार कागल येथे सिटूच्या वतीने तहसील कार्यालयासमोर तीव्र निदर्शनं करण्यात आली. केंद्रातील 10 केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनाला यावेळी पाठिंबा देण्यात आला. केंद्र सरकारच्या कामगाराविरुद्ध धोरणांचा निषेध करत मागण्यांचे निवेदन तहसीलदार अमरदीप वाकडे यांना देण्यात आले.
इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद. कामगार एकजुटीचा जय असो, कामगार एकजुटीचा जय असो. असणाऱ्या 4 श्रमसंहिता लागू करणाऱ्या केंद्र सरकारचा धिक्कार असो, 4 श्रमसंहिता लागू करणाऱ्या केंद्र सरकारचा धिक्कार असो. गडिंग्लज कागल हा रस्ता मुरगुड शहरातून जातो. या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या निमित्ताने मुरगुडातील बसस्थानक व ग्रामीण रुग्णालय परिसरातील अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत. 15 दिवसांचा अल्टिमेट संपल्यानंतर ग्रामीण रुग्णालयासमोरील सर्व दुकानांच्या टपऱ्या हलवण्यात आल्या. यामुळे टपऱ्यांमध्येही लुप्त झालेली ग्रामीण रुग्णालयाची इमारत आता मुक्त झाली आहे आणि रस्त्यावरून ही इमारत लख्ख दिसू लागली आहे. आजरा शहराला कचऱ्याची समस्या सातत्याने भेडसावत आली आहे. कचरा वेचक कंपनीचा ठेका होता तोपर्यंत शहरात कुठेही कचरा दिसत नव्हता. नुकताच या कंपनीचा ठेका संपला आणि शहरात कोपऱ्यावर पुन्हा कचरा दिसू लागलाय. आता याची हद्दच झाली असून आजरा शहरातील कचरा आता शहराच्या वेशीवर आला असून संकेश्वर बांधा महामार्गावर हिरण्यकेशी नदीवर उभारण्यात आलेल्या नव्या पुलाच्या संरक्षक गार्ड लागत कचरा टाकला जातोय. कचरा व्यवस्थापन करण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाने तातडीने प्रयत्न करावेत अशी मागणी नागरिकांमधून होतीये. तर या होत्या आजच्या जिल्हाभरातील ठळक घडामोडी. अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत रहा तरुण भारत संवाद कोल्हापूर. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.